2024 रोजी 18 पाचोरा विधानसभा मतदारसंघामध्ये सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत जे मतदान झालं, तर त्या मतदानाची जी आकडेवारी आपल्याकडे आलेली आहे, त्यानुसार पूर्ण मतदारसंघामध्ये एकूण जे आपले 3,33,860 मतदार होते, त्यापैकी 2,29,377 इतक्या मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावलेला आहे. एकंदरीत टक्केवारी जर बघितली तर 68.70% इतकं आपलं तालुक्यात आपल्या मतदारसंघामध्ये मतदान झालेलं आहे. मागच्या वेळेस 2019ला साधारणतः 63% मतदान होतं, परंतु 2024च्या या निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 68.70% म्हणजे मागच्या वेळेपेक्षा 5% जास्त मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे. सर्व जे भडगाव पाचोरा मतदारसंघातले सर्व मतदार आहेत, त्यांचे सर्वांचं मी आभार व्यक्त करतो की मोठ्या प्रमाणात आपला मतदार राजा जो आहे तो बाहेर पडला आणि मतदानाचा जो टक्का आहे तो चांगल्या पद्धतीने या ठिकाणी वाढलेला आहे. मतदानाची पूर्णपणे प्रक्रिया रात्री उशिरा 11-11:30 आपल्याकडे चालू होती आणि दुपारनंतर फार मोठ्या प्रमाणात आपल्या इथं मतदारांनी मतदान केंद्रावरती जाऊन मतदान करण्याचा अधिकार बजावलेला आहे. कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागता अत्यंत शांततेत आणि सुस्थितीत चांगल्या पद्धतीने मतदान आपल्या इथं मतदारसंघात पार पडलेलं आहे. जी आता आपली मतमोजणीकडे जाण्याची जी तयारी आहे, त्या अनुषंगाने 23 तारखेला सकाळी 8 वाजेपासून तर मतमोजणीचा निकाल लागेपर्यंत आपली ही सगळी प्रक्रिया चालणार आहे. एकंदरीत जर पूर्ण विचार केला तर आपले EVMचं जे काउंटिंग आहे, तर EVMच्या काउंटिंगसाठी आपण 14 टेबलची अरेंजमेंट त्या ठिकाणी केलेली आहे. पोस्टल बॅलेटच्या काउंटिंगसाठी 8 टेबल आणि ETPMचे जे बॅलेट पेपर आपल्याकडे येणार आहे त्याच्यासाठी आपण 4 टेबलची अरेंजमेंट केलेली आहे. त्या ठिकाणी आपले जे 12 उमेदवार आहेत, तर 12 उमेदवारांसाठी त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी आणि स्वतः उमेदवार किंवा त्याचा निवडणूक प्रतिनिधी या सगळ्यांसाठी आपण त्या ठिकाणी प्रॉपर अरेंजमेंट केली आहे. त्यांना वेगळे आय कार्ड्स दिलेले आहे. तो आपला ज्या ठिकाणी काउंटिंग होणार आहे, गिरड रोडला खत कारखाना आहे, त्या ठिकाणी आता सध्या आपण सगळे जे पोल्ड EVMs आहे ते सील केलेले आहे. काल जे आपले ऑब्झर्वर होते त्यांच्या उपस्थितीमध्ये, आपले कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये, पोलीस विभाग, CRPF सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या प्रकारचं ते स्ट्रॉंग रूम सील झालेला आहे. आणि हा स्ट्रॉंग रूम सील झालेल्या ठिकाणी त्या सुरुवातीच्या परिसरामध्ये 3 टायर आपण त्या ठिकाणी सिक्युरिटी सिस्टीमची अरेंजमेंट केलेली आहे. मधला जो कोर एरिया आहे त्या ठिकाणी CRPF, त्याच्यानंतर बाहेरच्या बाजूला SRPF आणि त्याच्यानंतर स्टेट पोलीस फोर्स अशा पद्धतीने त्या ठिकाणची अरेंजमेंट झालेली आहे. जो आपला गिरड रोड आहे तो काही 3 दिवसासाठी आपण काही कालावधीपुरता बंद ठेवलेला आहे. शनिवारच्या दिवशी भोसले हायस्कूल आहे, तर त्या भोसले हायस्कूलला देखील आपण सुट्टी देण्याचा विचार करत आहोत. मतमोजणीची प्रक्रिया पूर्णपणे शांततेत पार पडेल यासाठी प्रशासन आणि पोलीस प्रशासन चांगल्या पद्धतीने सज्ज झालेलं आहे. कोणत्याही प्रकारचं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि नियमाप्रमाणे ECIच्या गाईडलाईन्सनुसार आणि चांगल्या पद्धतीने मतमोजणीची प्रक्रिया पार पाडली जाईल याबद्दल प्रशासनाने सज्ज आहे. धन्यवाद.